हॅलो. हाय. गुड इव्हनिंग सगळ्यांना. माझं नाव सुयश चव्हाण आणि मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे आज मॅथमॅटिक्सचे काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स ऑन द टॉपिक ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह 2026 MST CET मध्ये आलेले जेवढे क्वेश्चन्स होते या टॉपिकशी रिलेटेड ते सर्व क्वेश्चन्स आपण करायचा प्रयत्न करतोय. ओके, सगळ्यांनी या सर्व व्हिडिओज सर्व क्वेश्चन्सचं नीट प्रॅक्टिस करा. युजली ट्रेंड असा आहे की तेच क्वेश्चन्स रिपीट होतात तुमच्या नेक्स्ट इयरच्या शिफ्टमध्ये. ओके, सो चला स्टार्ट करूया आपण फर्स्ट पासून. सो आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे, एज यू कॅन सी ओव्हर हिअर. सो हा क्वेश्चन जो आहे, स्टुडंट सगळ्यांनी लक्ष द्या प्लीज. हा क्वेश्चन MST CET 2026 मध्ये MST CET 2026 मध्ये 19 एप्रिल 19 एप्रिलच्या शिफ्टला आलेला. ठीक आहे. क्वेश्चन असं सांगतंय, द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ सरफेस एरिया. रेट ऑफ इन्क्रीज ऑफ सरफेस एरिया. सरफेस एरिया काहीतरी बोलतात आणि एका स्फिअरचा सरफेस एरिया. जो स्फिअरच्या सरफेस एरियाचा सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे 4πr². हा लिहिणं महत्वाचं आहे. 5 सेंटीमीटर स्क्वेअर दिलंय. सो एरिया नाही दिलाय, लक्षात घ्या. 5 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. सो dA/dt आपल्याला दिलं आहे 5 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. सॉरी, 5 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. नेक्स्ट, अँड द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ व्हॉल्यूम. व्हॉल्यूम दिलं आहे. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला पण आपल्यासाठी महत्वाचा आहे. मी ते साईडला लिहितो. व्हॉल्यूम इज इक्वल टू 4/3 πr³ आणि व्हॉल्यूम म्हणजेच dV/dt ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिली आहे किती? 10 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. चला सगळ्यांनी इथे लक्ष द्या. वी विल सॉल्व दिस क्वेश्चन दॅट ए इज दिस. सो dA/dt आपल्याला दिलंय, तर त्या हिशोबाने आपल्याला ह्याला डिफरन्शिएट करूया. सो dA/dt इक्वल्स टू 8πr dr/dt. नेक्स्ट, dV/dt लक्षात घ्या बेटा, आपण याला डिफरन्शिएट करतोय. सो 4/3 पाय 3r² dr/dt. 3 कॅन्सल झाले. डिवाइड करायचं दोघांना. dA/dt ची व्हॅल्यू दिली, dV/dt ची व्हॅल्यू दिली, त्यामुळे डिवाइड करायचं दोघांना. सो दिस इज 8πr dr/dt and this is 10 which is 4πr² dr/dt. जेव्हा तुम्ही ह्या दोघांनाही डिवाइड कराल, ओके, सो 10/5 म्हणजे दिस इक्वेशन अपॉन दिस इक्वेशन मी करतोय. सो 4πr² dr/dt. त्याला डिवाइड करणार आहे मी 8πr dr/dt ने. हे कॅन्सल झाले बघा. हे 2 आलं इकडे, पाय कॅन्सल, एक r उरतंय. सो दिस इज 2 इज इक्वल्स टू अपॉन 1 पण आहे, 1/2 आणि वरती एक r उरतोय. सो r चं क्लिअर आन्सर इकडून येत आहे आपल्याला. r इक्वल्स टू 2 × 2 विच इज 4 सेंटीमीटर. स्टुडंट्स, ऑप्शन डी ह्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर होता. ऑप्शन डी ह्या क्वेश्चनचा ऍब्सोल्युटली करेक्ट आन्सर होता. सो ज्यांनी 19 एप्रिल 2026 मध्ये इव्हनिंग शिफ्टला हा क्वेश्चन अटेम्प्ट केलाय, त्यांनी जर 4 सेंटीमीटर हा आन्सर मार्क केला असेल, देन दे आर ऍब्सोल्युटली करेक्ट. चला, लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, चला. ओके, सो स्टुडंट्स, मी तुम्हाला सांगत होतो हा वाला क्वेश्चन जो आला आहे MST CET 19 एप्रिलच्या मॉर्निंग शिफ्ट मध्ये. ठीक आहे. 19 एप्रिलच्या मॉर्निंग शिफ्ट मध्ये हा क्वेश्चन आपल्याला विचारला गेला आहे. क्वेश्चन असं सांगतोय, टँक ऑफ अ रेक्टँग्युलर बेस. एक टँक आहे ज्याचा बेस रेक्टँग्युलर आहे, रेक्टँग्युलर साइड्स आहेत. सो इट्स अ क्युबॉइड. सो आय हॅव ब्रॉट अ क्युबॉइड इन फ्रंट ऑफ यू. ठीक आहे. सो याचा टॉप नाही आहे. वाचा तुम्ही क्वेश्चन. इफ यू रीड द क्वेश्चन यू विल सी ओपन ऍट द टॉप. ओपन टॉप म्हणजे त्याचं झाकण नाही आहे. ओके, देर इज नो ढक्कन टू दिस. सो हा बेस, हा जो आहे, ही साइड आहे, ही पण साइड आहे, ही पण साइड आहे आणि हा पण साइड आहे आणि हा त्याचा बेस आहे. सो बेस, if I make this diagram over here, as you can see, if I make this diagram, as you can see, की यामध्ये हा जो आहे, this is the length, this is the breadth and this is the height. ठीक आहे. हा बेस, हा वरती ओपन आहे. सो LB एकदाच येणार. as you can see, there is only one LB, one LH, one BH, one LH and one BH. So this is the way we represent this. No LB, okay, only one LB, sorry, LH, BH, LH, BH. Okay, so as you know, okay, जर तुम्हाला हे कळालंय तर मग एक बघा, इथे त्यांनी काय बोलल्यात, अ डेप्थ ऑफ अ टँक इज 4 मीटर. म्हणजे हाईट दिली आपल्याला, हाईट 4 मीटरची हाईट आहे आपल्याकडे. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉल्यूम दिले 36. सो व्हॉल्यूम दिले आपल्याला 36. सो L × B × H. जर आपलं 36 असेल
सो एल इंटू बी येतं तुमचं 36/4, हा H4 दिलेला. सो एल इंटू बी तुमचं आलं 9. ओके, एल इंटू बी किती आलं गाईस तुमचं 9 आलं. आणि बघा एल बी जर तुमचं हे आलं, सो यू हॅव टू नाव फॉर मेकिंग अ टँक कॉस्ट बेस, अच्छा बेस, सो कॉस्ट ऑफ बेस इज इक्वल टू एल इंटू बी इंटू 100. लक्षात घ्या बेटा, इंटू 100. का? कारण कॉस्ट ऑफ द बेस, बेस बनवण्याची ही कॉस्ट आहे. ओके, आता लक्ष द्या. नेक्स्ट त्यांनी आपल्याला काय विचारलंय, कॉस्ट ऑफ साइड इज 50 रुपीज पर स्क्वेअर मीटर. लक्ष द्या बेटा, साइड इज 50 रुपीज पर स्क्वेअर मीटर. याचा अर्थ की कॉस्ट ऑफ अ वॉल, तुम्ही वॉल बघाल, याची जर तुम्ही वॉल बघाल, सो बघा इथे LH आहे, इकडे BH आहे, इकडे LH आहे आणि इकडे BH आहे. तुम्ही लक्ष द्या, एकदा LH एकदा LH, सो 2LH, एकदा BH अजून एकदा BH, 2BH. सो याचा अर्थ झाला की ह्याचा एरिया जो येणार आहे, कॉस्ट काढण्यासाठी सगळ्यात पहिला आपल्याला एरिया काढावा लागतो. ठीक आहे, सो याचा जो एरिया येणार आहे, सो एरिया येणार आहे त्याचा 2H कॉमन L प्लस B, आणि ह्याचा रेटने हा मल्टिप्लाय होणार. रेट दिला त्याचा 50. ठीक आहे, हाईटची व्हॅल्यू पण आपल्याकडे माहिती आहे. व्हॉट इज द हाईट व्हॅल्यू इज 4 मीटर. सो 2 4 जा 2 इंटू 50 इंटू 4 ब्रॅकेट L प्लस B. ओके, सो 4 2 जा 8, 200 येत आहे आय गेस, सॉरी 400 येते, सॉरी 400 अँड ब्रॅकेट इट इज L प्लस B. सो हे आले त्याची कॉस्ट. सो क्वेश्चन जर तुम्ही नीट वाचाल, देन द मिनिमम कॉस्ट, तो मॅक्सिमम मिनिममचा क्वेश्चन आहे. टोटल कॉस्ट फंक्शन बनवायचं आहे. कॉस्ट फंक्शन C हा त्याचा बेस पण ऍड होणार आणि त्याचा वॉलचा एरिया पण ऍड होणार. सो कॉस्ट फंक्शन विल बी ऍडिशन ऑफ बोथ. सो 100 LB प्लस 400 ब्रॅकेट L प्लस B. पण बघा इथे लक्ष द्या, LB ची व्हॅल्यू दिली आपल्याला 9. सो LB आपण इथे सबस्टिट्यूट करू शकतो आणि इथून एक गोष्ट अजून करू शकतो. सो आय कॅन मेक B इज इक्वल टू 9/L. याने सबस्टिट्यूशन करणं खूप सोपं जाईल अँड एव्हरीथिंग विल बी इन वन व्हेरिएबल, एका व्हेरिएबल मध्ये सगळं येईल. सो कॉस्ट C इज इक्वल टू 100 इंटू 9 प्लस 400 ब्रॅकेट L प्लस 9/L. लक्षात आहे बेटा. सो दिस इज 900. कॉस्ट फंक्शन काय येते बघा, 900 प्लस 400L प्लस 3600, कारण 9 4 जा 36 येतं, अपॉन L. डिफरन्शिएट करा मिनिमम साठी. सो DC बाय DL 900 0, इथे आलं बघा 400 मायनस L स्क्वेअर. सो ह्याचा फॉर्म्युला काय असतो, 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, इज मायनस 1/x स्क्वेअर, इज मायनस 1/x स्क्वेअर. ओके, सो हीच गोष्ट मी इथे यूज करणार आहे. सो मायनस 3600 अपॉन L स्क्वेअर. सो आय यूज दिस. सो मिनिममच्या स्टेप्स लक्षात घ्या बेटा. DC बाय DL तुमचं 0 असतं. ठीक आहे, जो 0 इक्वल्स टू 400 मायनस 3600 अपॉन L स्क्वेअर. सो ह्याचं जर आपण सॉल्व्हिंग केलं, सो याचं जर आपण सॉल्व्हिंग केलं, सो 3600 बाय L स्क्वेअर इक्वल्स टू 400. ओके, इफ आय सॉल्व दिस, सो व्हॉट इज यू आर गोइंग टू गेट इज L स्क्वेअर. L स्क्वेअर इकडे झालं 3600 अपॉन 400, 0 कॅन्सल, 9 येत आहे आणि L चा आन्सर तुमचं. ओके, लेट मी जस्ट सॉल्व दिस ओव्हर हिअर. L स्क्वेअर 9 आलं. सो L तुमचं 3 मीटर येत. ओके, L तुमचं 3 मीटर येत आहे. L जर 3 मीटर आहे तर ब्रेथ बघूया काहीच. ब्रेथ तुमची पण 3 मीटर येते. ओके, काही जणांना जर ह्यांचं लक्षात असेल तर या क्वेश्चन आपण AMGM प्रॉपर्टीने पण करू शकतो. दॅट इज अ क्वाईट इझी आणि शॉर्ट वे मध्ये आपण हा करू शकतो. L3 आलं, B3 आलं. देन द मिनिमम कॉस्ट ऑफ टँक, टोटल कॉस्ट काढायची आहे आपल्याला. ओके, मिनिमम कॉस्ट, डबल डेरिव्हेटिव्ह चेक करा, ओरली चेक करा. ओरली चेक केलं तर पॉझिटिव्हच येते. सो पॉझिटिव्ह डबल डेरिव्हेटिव्ह आल्यावर वी ऍक्च्युअली हॅव अ कन्सिडरेशन की हे मिनिममच येणार आहे. सो टोटल कॉस्ट फंक्शन जर आपण काढलं तर ते येत आहे 900 प्लस 400 इंटू L. सो 400 इंटू 3 आणि प्लस 3600. अच्छा, लेट्स डू इट लाईक दॅट वे ना. 400 into L plus B. So 400 into L plus B. L plus B. 3 plus 3, 6. So C is 900 plus 2400. I guess the answer comes down to is option C.
3300. ओके, ऍब्सोल्युटली करेक्ट. गॉट इट. थोडा सॉल्विंग लेंदी होता, पण इथून पुढे तुम्ही मॅक्सिमम मिनिमम स्टेप्स केल्यानंतर सुद्धा ओके, इफ यू कन्सिडर दिस बाय डुईंग एएमजीएम ऑल्सो यू कॅन डू इट. ओके, लेट्स क्विकली मूव्ह ऑन टू पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. ठीक आहे. येस. ओके, हॅलो गाईज, चला पुढे बघूया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय बोलले ते, अ पार्टिकल इज फायर्ड स्ट्रेट अप फ्रॉम द ग्राउंड. ग्राउंड वरनं पार्टिकल वर फेकला गेला. इट्स हाईट इन फीट आफ्टर टी सेकंड्स. टी सेकंड्सच्या नंतर त्याची हाईट आपल्याला दिली आहे. ओके, त्याची हाईट आपल्याला दिली आहे. सॉरी, त्याची हाईट आपल्याला दिली आहे आणि हाईट आपल्याला किती दिली आहे बघूया. चला, हाईट इज गिवन बाय एस ऑफ टी इज दिस. ओके, सो पार्टिकल इज फायर्ड स्ट्रेट आफ्टर टी सेकंड. सो पहिले तर आपल्याला टी काढावं लागेल. सो जर आपल्याला एस ऑफ टी दिलाय तर आपला एस ऑफ टी 128 टी मायनस 16 टी स्क्वेअर हे जर आपल्याला एस ऑफ टी आपलं दिलंय. ओके, तर त्याच्यामध्ये ही हाईट जेव्हा तो पूर्ण तो हाईट वरनं खाली उतरणार, ग्राउंडला टच होणार, त्यावेळेला त्याची हाईट असणार ती म्हणजे 0. So 0 equals to 128t minus 16t square. So जर आपण ह्याला 16 सोबत t कॉमन घेतलं तर बघा 128. सो हा येतो आपला 28 8 चा मायनस t. सो याचा अर्थ t 0 आला आणि t आपला 8 आला. खूप महत्वाचा आपल्याला इथे आन्सर मिळाला आहे. t आपलं 0 आणि 8. डोंट जस्ट लुक ॲट दिस. ओके, ह्याच्यामध्ये ऑप्शन नाहीये, विचारलं काय ते पुढे वेलोसिटी काढायची. ओके, हे लक्षात ठेवा. एस ऑफ टी आपलं डिस्टन्स डिस्प्लेसमेंट नंतर आपल्याला जे मिळतं ते म्हणजे आपली वेलोसिटी व्ही ऑफ टी मिळते. त्याच्यानंतर आपल्याला जे मिळतं ते मिळतं आपल्याला ऍक्सेलरेशन. ठीक आहे. सो एस ऑफ टी, त्याच्यानंतर व्ही ऑफ टी आणि त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन. सो जे फंक्शन आहे त्याच्यावरनं जर आपल्याला वेलोसिटी काढायची असेल तर वेलोसिटी ऑफ द पार्टिकल व्हेन इट हिट्स द ग्राउंड. हिट्स द ग्राउंड म्हटलं, ठीक आहे, ही निघण्याची, ही ग्राउंडला येऊन हिट करण्याची. इथे टी 0 ला तो निघाला, परत 8 सेकंदानंतर किंवा 8 टाइम सेकंड, हा बरोबर. सो 8 सेकंदानंतर पुन्हा एकदा येऊन तो जमिनीवर आपटला. सो व्ही ऑफ टी जर आपल्याला काढायचा असेल सो त्याला डिफरन्शिएट करावं लागतं. सो डिफरन्शिएशन ऑफ एस ऑफ टी लक्षात घ्या. सो चला डिफरन्शिएट करा, त्याला किती येतं 128 मायनस 32t. सो जर आपण 32t ला जर आपण इथे सबस्टिट्यूट केलं, ही आपली वेलोसिटी येते v ऑफ 8. सो 128 मायनस 32 इंटू 8. सो 128 मायनस ह्याचं उत्तर 256. आन्सर आहे मायनस 128 मीटर पर सॉरी फीट पर सेकंड. सो फीट पर सेकंड मायनस 128. ऑप्शन ए आपलं परफेक्टली करेक्ट आहे. ऑप्शन ए. ठीक आहे. चला, लेट्स लुक ॲट द नेक्स्ट अँड लेट्स लुक ॲट द नेक्स्ट क्वेश्चन. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. ओके, चला पुढे. चौथा क्वेश्चन. ओके, महत्वाचा आहे चौथा क्वेश्चन. रोलेस थिअरम वरती आहे आणि रोलेस थिअरम वरती आलेला हा 19 एप्रिलचा क्वेश्चन आहे. 19 एप्रिल 2026 मॉर्निंग शिफ्टला आलेला क्वेश्चन आहे रोलेस थिअरम वर. रोलेसची कंडिशन काय आहे, इथून आपल्याला कळलं A0 आहे आणि माझं B1 आहे. इथे मला हे कळलं की A0 आहे आणि B1 आहे. ठीक आहे. सो रोलेसची कंडिशन काय आहे, तुझा फंक्शन एक कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल असला पाहिजे. तर चेक करा, इट्स अ पॉलिनॉमियल फंक्शन. येस, इट इज कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल. एफ ऑफ एक्स बघा, ह्याला आपण पॉलिनॉमियल मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. 1 मायनस 2x प्लस एक्स स्क्वेअर. सो हे जर आपण केलं तर काय येतं बघा, एक्स स्क्वेअर मायनस 2x क्यूब प्लस एक्स पॉवर 4 आणि जे बनतंय एक्स उलट सरळ लिहितो मी त्याला, एक्स पॉवर 4 मायनस 2x क्यूब प्लस 2x स्क्वेअर. हा माझा एक पॉलिनॉमियल बनला आणि पॉलिनॉमियल इज ऑलवेज कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल. इतकं मला कळालं. माझा पॉलिनॉमियल जो आहे तो ऑलवेज कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल असतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर रोलेस लावूया. सो रोलेस जर लावायचं आहे तर इथे ए आणि बी ची व्हॅल्यू 0. सो एफ ऑफ 0 मी काढेल पहिला. एफ ऑफ 0 मध्ये काय येतं बेटा, 0 येतं. ठीक आहे. ओके, एफ ऑफ 0 माझं सी इज सॅटिस्फाईड. ओके, हा याच्यामध्ये जर मी 1 च्या व्हॅल्यू टाकल्या तर बघा 1 प्लस कॅन्सलेशन होणार आहेत. येस येस, इट इज गेटिंग कॅन्सल्ड. एक्स पॉवर 4 2x स्क्वेअर कसा आला, एक्स स्क्वेअर आहे, सॉरी थोडीशी मिस्टेक झाली माझ्याकडून. एक्स स्क्वेअर ऍब्सोल्युटली बघा 1 1 आणि कॅन्सलेशन. सो एफ ऑफ 1 पण माझं काय येतं बेटा 0 येईल. ओके,
चला हे झालं. आता एफ डॅश सी काढूया. चला एफ डॅश ऑफ एक्स पहिला काढूया. एफ डॅश एक्स याचं डेरिव्हेटिव्ह करा. 4x³ मायनस 6x² प्लस 2x. ओके. आता एफ डॅश ऑफ सी करूया. चला सो 4c³ मायनस 6c² प्लस 2c. बेटा एफ डॅश सी कुठे ना कुठेतरी रोलेज मध्ये 0 असते. ओके. रोलेज काय म्हणते की जर तुझे दोन व्हॅल्यू सेम आहेत, इथे एक व्हॅल्यू सेम आहे, इथे एक व्हॅल्यू, सो देर इज अ स्लोप विच इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. आणि स्लोप जर पॅरलल टू एक्स ऍक्सिस असेल तरच त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. ओके. चला बघा एफ डॅश सी आपलं 0 येतं. सो एफ डॅश सी कुठे 0 आहे? सो आपल्याला इथे त्याला सबस्टिट्यूट असं करतो आपण, सी पॉवर 4 मायनस 2c³ प्लस c². ओके. ह्याला 0 पुट करायचंय. 4c³ मायनस 6c² प्लस 2c. याला 0. सो c कॉमन घ्या, सोबत 2 कॉमन घ्या. 2c² मायनस 2 सोबत कॉमन घेतलाय. सो 3c प्लस 1 इज इक्वल टू 0. सो इट इज व्हेरी सिम्पल ना. बघा c एक तर तुमचं बघा 2c आणि ह्याचे फॅक्टर 2 1 जा 2 आणि मायनस 2 मायनस 1. सो 2c² मायनस 2c मायनस 3 प्लस 1 इज इक्वल टू 0. 2c 2c कॉमन, c मायनस 1 आणि मायनस 1 कॉमन, c मायनस 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. सो याचा अर्थ सिंपल झाला. याचा सिंपल अर्थ असा झाला की 2c तुमचं 0 आहे, c मायनस 1 तुमचं 0 आहे आणि 2c मायनस 1 तुमचं 0 आहे. सो याच्यावरनं आलेलं उत्तर c0, याच्यावरनं आलेलं उत्तर c1, ह्याच्यावरनं आलेलं उत्तर c हाफ. हाफ तुमचं करेक्ट उत्तर आहे. याचं रिझन आहे की तुमचं लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटच्या मध्ये असणारा जो आहे तो आन्सर असतो. ओके. इथे दोन्हीकडे तुम्हाला लोअर आणि अप्पर लिमिट मिळाले. सो ऑप्शन सी हाफ इथे परफेक्ट आहे, करेक्ट आहे. ठीक आहे. सो दिस इज द ऍब्सोल्युटली करेक्ट assumptions or answers that we have got out. चला if the function this satisfies, पुन्हा एकदा रोलेस, पुन्हा एकदा. ओके. अगेन रोलेस थिअरम अगेन. ठीक आहे. सो रोलेस खूप महत्वाचा आहे. हा पण 15 एप्रिलला आलेला क्वेश्चन आहे. 15 एप्रिलच्या मॉर्निंग शिफ्टला आलेला क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. बघूया. चला रोलेस थिअरम एफ ऑफ एक्स दिलाय, सॅटिस्फाईज द रोलेस थिअरम 1 आणि 3. ए ची व्हॅल्यू दिली आहे 1, बी ची व्हॅल्यू दिली आहे 3. कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे फंक्शन. कसं कळलं? आपला पॉलिनॉमियल आहे. इट्स अ पॉलिनॉमियल. सो इट्स अ कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल. ठीक आहे. एफ डॅश 2 0 आहे. महत्वाची गोष्ट एफ डॅश 2 0 आहे. ए मायनस बी काढायचं. ठीक आहे. चला सो एफ ऑफ एक्स दिलाय, लक्षात घ्या बेटा एफ ऑफ एक्स दिला. एफ डॅश डायरेक्ट करूया. चला 3ax² मायनस 2bx मायनस 8 है ना. सो एफ डॅश 2 is what? 3a 2 square minus 2b into 2 minus 8. 4 4 3 is 12a minus 4b minus 8. f dash 2 0 आ गया. 4 ने डिवाइड करा. 3a minus b minus 2 is equal to 0. So 3a minus b equals to 2. हा एक इक्वेशन आला. अजून एक इक्वेशन लागणार आपल्याला, कारण आपल्याला ए आणि बी दोन नोंद दिलं. सो दुसरा इक्वेशन आपल्याला रोलेस थिअरमची प्रॉपर्टी देणार. रोलेस थिअरमची प्रॉपर्टी आहे की एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सेम असतो. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सेम. इट इज ऑलवेज इक्वल. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. सो ए दिलाय 1, बी दिलाय 3. सो एफ ऑफ 1 काय ए मायनस बी मायनस 8 मायनस 4. चेक करा. एफ ऑफ 1 आलं ए मायनस बी मायनस 12. चेक करा. आणि नेक्स्ट आपल्याला काढायचं आहे ते म्हणजे एफ ऑफ बी विच इज 3. सो एफ ऑफ 3 काय येणार? ए इंटू 3 चा क्यूब, 3 चा क्यूब 27, 27 आहे 3 चा स्क्वेअर आहे मायनस 9b 3 टू 24, 24 20 28 येतं. बघा चेक करा. हे दोघेही आपले इक्वल असले पाहिजे. एफ ऑफ 1 आणि एफ ऑफ 3 दोन्ही इक्वल असले पाहिजे. दोन्ही इक्वल असले पाहिजे. बोथ ऑफ देम. बोथ ऑफ देम इज इक्वल. हे एकाच गोष्टीने पॉसिबल आहे. बघा 21a sorry 27a minus 9b minus 28 equals to a minus b minus 12. सो 28 ला तिकडे याला इकडे 26a येतं मायनस 8b येतं. 28 मधून 12 गेले तर 16 येतं. ओके. इथपर्यंत चेक करा. ठीक आहे. येस. सो एक काम करूया, याच इक्वेशनला
कारण याचं लोअर पण तेवढंच आहे. ह्याच इक्वेशनला जर आपण 8 ने मल्टिप्लाय करा, बघा 8 3 जा 24 आहे. मी सॉल्व्ह करतो दोघांना, ठीक आहे. -8b इक्वल्स टू 16. सो बघा मायनस प्लस मायनस हे गेले. सो ए चं उत्तर 0 आलं. व्हेरी गुड. ए चं उत्तर आपलं 0 आलं. ए इज 0. ए चं उत्तर 0 आल्यावर सबस्टिट्यूट करा, बघा बी काय येत आहे. सो बी चं उत्तर आलं माझं -2. विचारलंय मला ए मायनस बी म्हणजे 0 मायनस ऑफ -2 म्हणजे आन्सर आहे माझा 2. सो ऑप्शन ए माझा परफेक्ट आन्सर आहे. परफेक्ट ऑप्शन ए. ओके, ऍब्सोल्युटली करेक्ट ऑप्शन ए. चेक करा, ठीक आहे. दिस वॉज 15th एप्रिल मॉर्निंग शिफ्ट क्वेश्चन, ठीक आहे. चला, येस, हा बघा, हा क्वेश्चन बघा. Question number 6 answer. The coordinates of the point on the curve y is equal to x log x, which is at which the normal is parallel to this line. नॉर्मल या लाईनला पॅरलल आहे. नॉर्मल, ठीक आहे. नॉर्मल पॅरलल आहे. याचा अर्थ काय झाला, सिंपल बघा. नॉर्मल जर आपल्याला y इज इक्वल टू, बघा इथे y इज इक्वल टू x log x दिला, y इज इक्वल टू काय दिलं, x log x. तर सगळ्यात पहिलं याचं डिफरन्शिएशन करा. सो dy बाय dx काय आलं, x log x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x प्लस लॉग एक्स इंटू 1 म्हणजे काय, यू डेरिव्हेटिव्ह v प्लस v डेरिव्हेटिव्ह u, u डेरिव्हेटिव्ह v प्लस v डेरिव्हेटिव्ह u. पुढे जाऊया, बघा x आणि x गेलं. सो dy बाय dx इक्वल्स टू 1 प्लस लॉग एक्स. अच्छा, हा कोणाचा स्लोप आला, हा आला टँजेंटचा स्लोप. ओके, टँजेंट स्लोप. हा टँजेंटचा काय आला बेटा, स्लोप आला. आता मुळात आपली जी लाईन आहे ती नॉर्मलला पॅरलल आहे. तो नॉर्मलचा स्लोप आपल्याला पाहिजे, टँजेंटचा नको. मग कसं करतो आपण याच्यामध्ये, तर आपण पहिली गोष्ट तर ही लाईन सॉल्व्ह करूया. तर ही लाईन बघा काय, 2x मायनस 2y, लक्षात घ्या 2x मायनस 2y इज इक्वल टू 3. सो याचा अर्थ झाला की 2y हे इथे लिहूया बघा. सो 2y इज इक्वल टू 2x मायनस 3. बघा y इज इक्वल टू 1 मायनस 3/2 म्हणजे x मायनस 3/2. सो इथून आता बघा m आपला 1 आला, पण हा m टँजेंटचा आहे. हा कोणाचा आहे, हा सॉरी, हा स्लोप कोणाचा आहे, नॉर्मलचा स्लोप. नॉर्मल स्लोप हा नॉर्मलचा आपला स्लोप आहे. हा नॉर्मलचा स्लोप आहे. आपल्याला नॉर्मलचा स्लोप नको आहे, आपल्याला कसला हवा आहे, टँजेंटचा स्लोप. टँजेंटचा स्लोप कसा येणार मग, टँजेंट स्लोप m इक्वल्स टू -1, m -1 हे आणि हे इक्वल खतम. 1 प्लस लॉग x इक्वल्स टू -1, log x equals to -2, x equals to e to the power -2. ऑप्शन डी. ऑप्शन डी तुम्ही चेक करू शकता. y काढा, त्याला x ला इथे टाका, बघा y काय येतं, e to the power -2 into log e to the power -2. so y equals to -2 e to the power हे आलं y, हे आलं y आलं. सो दिस इज अ क्वेश्चन जिथे y आपल्याला आलेला आहे. ओके, क्वेश्चन नंबर 6 15 एप्रिल मॉर्निंग शिफ्टचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. चला पुढे. हा बघा, the area of triangle formed by the coordinate axis and the tangent to the curve. Okay, tangent to the curve xy is equal to a square. मुळात हा प्रश्न जर तुम्ही नीट वाचलाय, ओके, तर यू वोंट बी सरप्राइज टू हिअर दिस की हा एक डिफरन्सिएशन आणि कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा मिक्सचर आहे. ओके, जर xy इज इक्वल टू a स्क्वेअर आपल्याला दिलाय, याचा सिंपल अर्थ असा आहे की याला डिफरन्शिएट करा म्हणजे x dy बाय dx प्लस y इज इक्वल टू 0. हे आल्यानंतर यालाच पुढे जाऊन सॉल्व्ह करा. बघा इथे काय, dy बाय dx इक्वल्स टू -y अपॉन x. आता स्लोप ऍट अ पर्टिक्युलर पॉइंट आहे, म्हणजेच आपला m इक्वल्स टू dy बाय dx इक्वल्स टू -y1 बाय x1. लक्षात घ्या, हा आपला स्लोप आलाय, स्लोप. वन्स यू गेट द स्लोप, त्याच्यानंतर आपण टँजेंटच्या इक्वेशन कडे जातो. टँजेंटचं इक्वेशन पण x1 y1 ह्या पॉइंट मधला पास होत आहे. लक्षात घ्या, x1 y1 हे पॉइंट आहे आणि तिथे मेन्शन पण केलं हे नॉन झिरो आहे, त्यातला एकही पॉइंट झिरो नाही आहे, ठीक आहे. सो y मायनस y1 इक्वल्स टू m ब्रॅकेट x मायनस x1. लक्षात घ्या. सो y मायनस y1 इक्वल्स टू m च्या जागी टाकणार -y1
upon x1 x minus x. Guys, don't cancel this y1 y1. It is not going to happen. So do not do this silly mistake. पुढे बघ. Y x1 minus x1 y1 equals to minus x y1 plus x1 y1. लक्षात घ्या. ओके. सो आता जर याचं इक्वेशन काढायचं झालं सो काय येते बघा एक्स वाय वन या बाजूला गेलं प्लस वाय एक्स वन इज इक्वल टू 2x1y. लक्षात घ्या हे आपलं टँजंटचं इक्वेशन आलंय. टँजंटचं सांगायचा मुद्दा असा की हे कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे ही आपली टँजंट आहे. फॉर एक्झाम्पल ही आपली टँजंट आहे. ठीक आहे. ही एक्स ऍक्सिस ही वाय ऍक्सिस ही टँजंट आहे. ठीक आहे. दिस इज आवर टँजंट. आता ह्याचा एरिया विचारला तर आणि जर ही टँजंट एक्स ऍक्सिसला मीट करते एक्स ऍक्सिसला कुठेतरी भेटते त्याचा सिंपल काय अर्थ झाला. त्याचा सिंपल असा अर्थ होतो की हा जो पॉइंट आहे हा पॉइंट एक्स ऍक्सिस वर असल्या कारणाने त्याचा वाय झिरो होतो. याचा वाय झिरो म्हणजे आपण ह्याला लपवणार. ओके कोणाला लपवणार वाय झिरो वायच्या जागी झिरो टाकणार. सो आपल्याला एक्स चा कोऑर्डिनेट येणार विच इज 2x1y1 अपॉन y1. हे गेलं एक्स काय आलं 2x. सिमिलरली वाय येणार आपल्याला 2y. तुम्ही पुट करून चेक करू. सो एरिया जर मला काढायचं लक्षात घ्या एरिया जर मला काढायचं हा आहे 2x1 हा आहे 2y1. ठीक आहे. आणि जर ह्या ट्रायंगलचा आपल्याला एरिया काढायचा आहे एरिया काढायचा आहे याचा तर सिंपल एरिया येणार हाफ इंटू बेस इंटू हाईट. बघा इथे 2 कॅन्सल झालं. सो 2x1y1 लक्षात घ्या x1 y1 हे नथिंग बट xy तुमचं a स्क्वेअर आहे. सो x1 y1 हे सुद्धा तुमचं a स्क्वेअरच आलं पाहिजे. सो याचा अर्थ 2a स्क्वेअर हा तुमचा एरिया आला. ऑप्शन सी तुमचं करेक्ट आन्सर आहे. ओके चला समजलाय. दिस इज द क्वेश्चन. चला पुढे क्वेश्चन हा बघा. द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द स्लोप स्लोपची मिनिमम व्हॅल्यू आपल्याला काढायची. सो लक्षात घ्या पहिलं तो स्लोप कसा काढायचा बघा dy बाय dx इथेच तर काय आहे बघा 3x स्क्वेअर मायनस 6x प्लस 2. तुमचा मुळात फंक्शन टँजंटचा फंक्शन मिनिमम व्हॅल्यू ऑफ द स्लोपला लेट आपण केलं लेट टी हा तुमचा एक अजून एक फंक्शन बनला. भले तुम्ही त्याला टी ऑफ एक्स द्या. हा जो आहे हा तुमचा ऍक्च्युअल मॅक्सिमा मिनिमा करण्याचा कन्सेप्ट आहे. याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे याला सॉल्व्ह करायचं tx इज इक्वल टू याला सॉल्व्ह करायचं tx. सो tx इज इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस 6x प्लस 2. लेट्स सॉल्व्ह दिस. सो आता आपण याला कसं सॉल्व्ह करणार बघा याचा मॅक्सिमा मिनिमा करायचं. ठीक आहे काय विचार मिनिमम व्हॅल्यू ऑफ द स्लोप याची मिनिमम व्हॅल्यू काढायची. कम ऑन. सो t ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काढा t डॅश x काय येतं 6x मायनस 6 t डॅश x इक्वल्स टू 0. याचा अर्थ 6x मायनस 6 तुमचा 0 आहे. सो क्लियर x तुमचं किती आले बेटा 1 आलं. x तुमचं क्लियर किती आलं 1. x तुमचं 1 येतंय क्लियर. ठीक आहे. डबल डेरिव्हेटिव्ह चेक करा t डबल डॅश ऑफ x डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आहे 6. ठीक आहे. सिन्स t डबल डॅश ऑफ x इज ग्रेटर दॅन 0 देअरफॉर मिनिमा हे तुमचं येणारच. मिनिमा तुमचं येणारच. याचाच अर्थ x इज इक्वल टू 1 तुम्हाला मिनिमा देणार. सो t ऑफ 1 काय येणार 3 1 इंटू 1 चा स्क्वेअर मायनस 6 इंटू 1 प्लस 2 3 प्लस 2 मायनस 6. सो मायनस 1 येतं बी मायनस 1 येते बघा चेक करा. सोपा क्वेश्चन आहे हा आहे हा 5 मे 2025 ला आलेला क्वेश्चन. ओके चला पुढे जाऊया. लेट्स लुक एट द नेक्स्ट वन. सो ओके या क्वेश्चनला थोडंसं काहीतरी मिस्टेक आहे अजूनपर्यंत या क्वेश्चनचं प्रॉपर मला काय म्हणतो आपण काही मिस्टेक आहे असं मला कळलं तरी पण आय ट्राय दिस क्वेश्चन. ठीक आहे लेट मी जस्ट ट्राय दिस क्वेश्चन. ओके yes let's try this question. Okay so विचारलं मला f of x
लक्षात घ्या तुम्ही 0.007 पॉवर 1/3 म्हणजे एफ ऑफ एक्स माझा एक्स टू द पॉवर 1/3 असा मला माझा एफ ऑफ एक्स साठी. ओके, जवळचा क्यूब रूट, याच्या जवळचा क्यूब रूट लक्षात घ्या, हा जो अप्रॉक्सिमेशनचा क्वेश्चन आहे याचा जवळचा क्यूब रूट मला 0.008 असा येतो. ओके, आणि जो एच आहे तुम्हाला 0.001 येतो. ओके, लक्षात घ्या. आणि पाठीमागे आहे त्यामुळे एच तुमचा निगेटिव्ह आहे, एच इज मायनस. ओके, लक्षात घ्या. तर हे सांगतो काय बोललोय मी. ओके, 0.001 हे बॅक साइडला पाठीमागे आहे. ठीक आहे, ए इज दिस, एच इज दिस. एफ ऑफ एक्स पण माहिती आहे मला. चला हा एफ डॅश एक्स काढूया. एफ डॅश एक्स, ठीक आहे. सो 1/3 एक्स टू द पॉवर -2/3. ओके, 1/3 एक्स टू द पॉवर -2/3. चला लक्षात घ्या. इथून पुढे अप्रॉक्सिमेशन. सो व्हॉट इज अप्रॉक्सिमेशन? यू शुड अंडरस्टँड की एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश. ओके, आणि एच तुमचं निगेटिव्ह आहे. सो एफ ऑफ ए काढूया. चला एफ ऑफ ए. सो एफ ऑफ 0.008 which is 8/1000 त्याचा क्यूब रूट. लक्षात घ्या, त्याचा क्यूब रूट 8/1000 चा क्यूब रूट हवाय आपल्याला. क्यूब रूट. सो क्यूब रूट कसा येणार बघा, 8 चा क्यूब रूट येणार आहे 2 आणि 1000 चा येणार आहे 10. सो विच इज 1/5. सो 1/5 येतं 0.2. सो एफ ऑफ ए ची व्हॅल्यू, ओके, हे आपल्याला यूज करायचं आहे. वी विल यूज दिस. ओके, आपण याला नंतर यूज करूया. सो एफ ऑफ ए ची व्हॅल्यू लिहून घेऊया आपण. एफ ऑफ ए, एफ ऑफ ए मला आलंय 0.2. नेक्स्ट यूज होऊया एच इंटू एफ डॅश. एफ डॅश काढलं मी, एफ डॅश काढलं का? हा, एफ डॅश ऑफ 0.008. सो बघा 1/3 इंटू 0.008 म्हणजे 8/1000 -2/3. सो बघा 1/3 इंटू क्यूब रूट पहिला घ्या, मग त्याच्या पॉवरला -2 करा. पहिला क्यूब रूट घ्या. सो क्यूब रूट जर मी घेतलं तर येतंय 2/10 म्हणजेच 1/5. बरोबर, 1/5 हा त्याचा काय येतो क्यूब रूट. ठीक आहे, तेच केलं ना आपण 1/5. बरोबर, आणि शेवटला आहे त्याच्या -2 म्हणजे पॉवरला. सो 1/3 इंटू त्याला जर रेसिप्रोकल करतोय तर पायचा स्क्वेअर. सो 25/3 येत आहे. सो एफ डॅश हे आला. व्हेरी गुड. चला मग यूज करूया. लेट्स यूज दिस. Let's use this to get the answer f of a plus h. So f of a plus h is approximately equal to, बघा काय आहे, f of a, दुसरा f of a 0.2. Okay, minus h. H is what? 0.001 into 25/3. सो हे आपलं उत्तर आहे. सो अप्रॉक्सिमेट उत्तर काय येतं आपलं? 0.2 1 मायनस 1/1000. सो 25/3000. वाव. ओके, सो विच इज 2/10. सो 2/10 मायनस 25/3000. सो कशाने मल्टिप्लाय करू? तो 300 करू. हा बरोबर, 300 इथे पण केलं, 300 इथे पण केलं. ओके, सो 600 मायनस 25. 600 मायनस 25 किती येतं? 600 मधून 575, 575 अपॉन 3000. ओके, अपॉन 3000. मी काय करतो, हे 30 इंटू 100 असं लिहितो म्हणजे मला कॅन्सलेशन करायला बरं पडेल. याला मी 25 ने उडवतो. सो 625 25 625 24 म्हणजे 600 येणार आणि मग 575 म्हणजे 23 येणार. सो 25 इंटू 23 येतं, 25 इंटू 4 येतं, 23/120 येतं बघा. हा बघा, ऑप्शन बी. ऑप्शन बी आन्सर करेक्ट आहे. मला मला टीमने माझ्या सांगितलेलं की ह्या क्वेश्चन मध्ये काहीतरी मिस्टेक आहे, पण मला तर असं वाटलं नाही की काही मिस्टेक आहे. ओके, सो I don't know हे का असं झालं, but this is the correct answer. I think this is the correct answer. Okay, चला पुढे जाऊया.
हा आलाय क्वेश्चन 10वा 15 एप्रिल इव्हनिंग शिफ्ट. ओके चला सांगतो. सो बघा डी ए बाय डी टी या क्वेश्चन मध्ये डी ए बाय डी टी आपल्याला 4 पाय सेंटीमीटर स्क्वेअर असं दिलंय 4 पाय. ठीक आहे. सो हा डी ए बाय डी टी आहे हे श्योर आहे आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट अजून आपल्याला दिलं ते म्हणजे एरिया. एरिया जेव्हा 16 पाय असेल त्यावेळेला त्याचा डी आर बाय डी टी किती हे आपल्याला काढायचा. ठीक आहे. सो जर आपल्याला त्याचा एरिया दिला आहे तर एरियाचा फॉर्म्युला आपण माहिती आहे. सो एरियाचा फॉर्म्युला काय आहे बेटा बघा 4 पाय आर स्क्वेअर. सो डी ए बाय डी टी काय असणार 8 पाय आर डी आर बाय डी. सो इथे आल्यावरती आपल्याला एक कळालं की डी ए बाय डी ची व्हॅल्यू 8 पाय आर डी आर बाय डी टी आहे. ओके लेट्स फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ आर. ठीक आहे. सो जर आपल्याला व्हॅल्यू ऑफ आर काढायचं सो डी ए बाय डी टी च्या जागी 4 पाय टाकायचं 8 पाय आर डी आर बाय डी टी. सो पाय पाय कॅन्सल हे आलं 2. सो 1/2 इक्वल्स टू आर डी आर बाय डी टी. लक्षात घ्यावे आर डी आर बाय डी टी आपल्याला 1/2 आलाय. पण ज्या वेळेला सरफेस एरिया आपला किती असणार आहे 16 पाय असं विचार. तो सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे 4 पाय आर स्क्वेअर. 16 पाय हे त्याचा आन्सर 4 पाय आर स्क्वेअर पाय पाय कॅन्सल. सो आन्सर बघा किती आलं 4 इज दी आर स्क्वेअर. त्यामुळे रेडियस पॉझिटिव्ह येते नेहमी 2 सेंटीमीटर आणि म्हणजे रेडियस. ओके नाउ लुक ॲट दिस. आता त्यांनी काय म्हणाले बघ. ओके ह्या गोष्टीकडे आपण व्यवस्थित पाहूया. त्यांनी असं म्हणाले की सरफेस एरिया ओके लक्षात घ्या डी ए बाय डी टी हा जर तशा रेटने वाढतोय म्हणजेच काय जर 4 पाय इज इक्वल टू 8 पाय तसं बघा हा फॉर्म्युला 8 पाय आर डी आर बाय डी टी याचा जर आपण उपयोग केलाय ते म्हणजे 8 पाय आर च्या जागी जर इथे 2 टाकलं तर लक्षात घ्या 16 पाय पाय कॅन्सल 4 बाय 16 इक्वल्स टू डी आर बाय डी टी. ओके सो डी आर बाय डी टी आपलं 1/4 म्हणजे 0.25. ओके सॉरी 1/4 0.25. ओके सो करेक्ट ऑप्शन इज ओके हा चुकला इथे 0.25. ठीक आहे there is a mistake over here. ऑप्शन बी आपला absolutely करेक्ट आहे 0.25 सेकंड्स. ठीक आहे चला 0.25 सेकंड्स आपला absolutely करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे सो दीज आर द 10 क्वेश्चंस दैट वी हैव डिस्कस्ड फॉर एज ऑफ नाउ. ठीक आहे चलो अगले 10 क्वेश्चंस नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बनवतो नाहीतर ही व्हिडिओ खूप जास्त मोठी होईल. ठीक आहे सी यू इन नेक्स्ट क्लास.